वृंदावने वटो वंशी प्रयागेय मनोरथः गयायाम अक्षय ख्यातः कल्पस्तु पुरुषोत्तमे निकुंभ खलु लंकायां मूलैकः पंचधावटः स्तेषु वटमूलेषु सदा तिष्ठति माधवः. मला ओळखलं? मी अक्षय वृक्ष. अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारा. मी वटवृक्ष. साधा सुद्धा वटवृक्ष नाही, अक्कलकोट क्षेत्रीचा वटवृक्ष. एक दोन नव्हे तर 22 वर्ष माझ्या सावलीत परब्रह्म बसलेलं पाहिलं. नुसतं पाहिलंच नाही तर अनुभवलंय. ईश्वरी रूपाची लीलाच निराळी. ईश्वरी शरीर अन्य जीवांप्रमाणे सामान्य नसते. तो असामान्य अनुभव मी स्वतः पाहिला. 19व्या शतकाच्या मध्यावर याच मातीत स्वामी समर्थ नावाचा चमत्कार अवतरला आणि त्यांच्या वास्तव्यानं अक्कलकोट ही पुण्यनगरी बनली. दत्तगुरूंचा चौथा अवतार असलेल्या स्वामींनी इथं मुक्तपणे संचार केला, असंख्य लीला केल्या. त्या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. मीच का, इथलं खंडोबा मंदिर, इथला दर्गा, अगदी इथला कण न कण त्यांची गोष्ट सांगू शकेल. तू झाडामधला देव आहेस. आजपासून काय बी कमी पडू दिले नाही. मला माफ कर. मी माफी मागतो तुझी. आणि हो, येत्या बेस्तरवारी तुला हुगी अन्न दही भात घालीन. मला माफ. अरे देवा, हे काय झालं? वाराळात तर रगत कसं आलं? डोळे उघड उद्धवा. काहीच दिसत नाहीये. आपल्या धोंड्यावानी चढ झाल्यात. सगळीकडे काळोख पसरलाय. तोच तर दूर करायला आलोय आम्ही. आपण कोण म्हणायचं स्वामी? अरे वेड्या, तुझ्या प्रश्नातच तुझा जवाब आहे. गुरु हो, आम्ही आहोत दत्तगुरु. दत्तगुरु, दत्तगुरु, दत्तगुरु. आम्हीच होतो श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ. आम्हीच होतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. निराकार गुरु, गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकार, गुरु विश्वंभर.